काय झालं? अहो, बरं वाटत नाहीये का? झोप येत नाहीये. काय होणार आहे पुढे? तुम्ही तुमची नेहमीची गोळी घेतलीत का? मी आणते. सागरची काळजी वाटते. मुक्ता सुद्धा त्या बिचारीला या अवस्थेत काय काय भोगावं लागतंय. झोपा तुम्ही. मला माहिती आहे तुम्ही कसला विचार करताय ते, पण मला काळजी येते ती फक्त मुक्ताची. कसं सांगू तुम्हाला? काय हवंय? ताई, मी मुक्ताला भेटायला. त्याची काही गरज नाही. आणि काय रे, तुझ्या मम्मानी काय बाकी ठेवलंय म्हणून तू पूर्ण करायला आलायस? नाही, तुमचा गैरसमज होणं स्वाभाविक आहे, मी समजू शकतो. पण ताई, मी मुक्ताची क्षमा मागण्यासाठी आलोय. आता हे आणखीन काय नवीन तंत्र वाटतं? म्हणजे एकाने कोरबाडून काढायचं आणि दुसऱ्याने छान मलमपट्टी करायचं, नाटक करायचं. छान आहे. हे बघ राकेश, तुम्ही लोकांनी आतापर्यंत मुक्ताला इतका त्रास दिलाय, आता तरी निदान तिला एकटं सोडा. ताई, त्या दिवशी माझी मम्मा जे काही वागली ते अतिशय चुकीचं होतं, लाजिरवाणं होतं. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहेच. पण आज मी इकडे मुद्दामून आलोय ते मी आजपर्यंत केलेल्या चुकांबद्दल माफी मागण्यासाठी. मुक्ता आजपर्यंत माझ्याशी इतकी विचित्र का वागत होती ते आत्ता कळतंय हो मला. ताई, आता माझ्यावर विश्वास ठेवा. मला स्वतःची खूप लाज वाटते. मुक्ता इतक्या कठीण परिस्थितीतून जात होती, त्यावेळेला मीच तिला समजून घ्यायला हवं होतं. पण मी अतिशय मूर्खासारखा वागलो. मी सतत तिच्यावर राग काढत राहिलो, तिला त्रास देत राहिलो. यात सगळ्याचा मला खूप पश्चाताप होतोय. आणि म्हणूनच मुक्ताला एकदा भेटून मला तिची क्षमा मागायची. मला तुमच्या सगळ्यांचीच क्षमा मागायची. झालं भाषण देऊ? हे बघ राकेश, तू आता कितीही माफी मागितलीस ना तरी तिच्या मनाला जो त्रास झालाय तो कधीही भरून निघणार नाही. मनाच्या जखमा नाही रे लवकर भरून येत.
मुक्ता तुला कधीही माफ करणं शक्य नाही. तू जा इथून. नाही ताई आता प्लीज असं म्हणू नका. मला फक्त एकदा मुक्ताला भेटू द्या. निदान मी तिची माफी मागितली एवढं समाधान तरी मला मिळू द्या. किती स्वार्थी माणसं आहात रे तुम्ही. आता ही माफी मागतोयस ना ती तुझ्या समाधानासाठी. मुक्ताच्या समाधानाचा विचार सुद्धा नाही आला तुझ्या मनात. अरे ज्या वेळेला ती बिचारी एका अतिशय नाजूक विलक्षण अशा परिस्थितीतून जात होती त्यावेळेला तू सतत धिक्कार केलास तिचा. हे तुझं तिच्यावरचं प्रेम, ही माया, ही श्रद्धा, हा विश्वास आता मोठा आलाय माफी मागायला. काही गरज नाही रे तिला तुमच्या माफीची. आणि जा चालता हो इथून. चालता हो सांगते ना. ज्योती, अगं निघते मी. यांना काय हवं नको ते नीट बघ. ओके चल. तुझ्याशी बोलते, ऐकू आलं का? हो. काय अलीकडे मूड ठीक नाही का तुझा? नाही माझ्याशी नीट बोलत नाहीस म्हणून विचारते. स्पष्ट बोलले तर चालणार आहे तुम्हाला? पटकन बोल, मला उशीर होता. सगळ्यांसमोर मुक्ताची जी तुम्ही नालस्ती केली ते मला तरी नाही आवडलेलं. हे जरा जास्तच होतंय असं नाही वाटत तुम्हाला? नाही. आणि सगळ्यांसमोर म्हणजे कोण? अगं आपलीच घरातली मंडळी होती ना. आता नशीब समज बाहेरचं कोणी नव्हतं, नाहीतर. पण का? कशासाठी? हे सगळं करून तुम्हाला काय मिळतंय? हे असं सगळं करताना तुम्हाला जराही लाज नाही वाटली? ए शट अप. फार बोलतेस हा. ज्योती, मी जे करते ना ते मला व्यवस्थित कळत असतं. त्या दिवशी मी जे काही केलं त्यामागे माझा निश्चित असा हेतू होता. त्या पद्माकर भाऊजींनी मानचं विल कोर्टात चॅलेंज केले आणि मी त्यांना ते जिंकू देणार नाहीये. त्याच्यासाठी मुक्ता का? ती आपल्याच घरातली आहे ना. एक्सक्यूज मी. बरी आहेस ना तू? ज्योती, आता एक गोष्ट कायमची लक्षात ठेव. ही दोन्ही कुटुंब वेगवेगळी आहेत. आणि ती मुक्ता तर माझ्या हातातलं शस्त्र आहे. त्या शस्त्राचा मी असा काही वापर करणार आहे ना की पद्माकर भाऊजींचं प्रत्येक पाऊल मागेच पडायला पाहिजे. त्यांची मान शर्मेने खाली गेलीच पाहिजे. त्यांना काहीही करू देणार नाहीये मी. हे जे चॅलेंज आहे ना ते देखील त्यांना मी मागे घ्यायला लावणार आहे. जस्ट वेट अँड वॉच. कळलं का? दादा, वहिनी, मी तुमची माफी मागण्यासाठी आलेलो आहे. त्या दिवशी मेघनाने जे नाटक केलं ते जर मला आधी माहिती असतं तर माझा वाढदिवस मी सेलिब्रेटच होऊन दिला नसता. तुम्ही प्लीज काहीतरी बोला. प्लीज बोला. त्या दिवसानंतर माझ्या मनात एवढी निराशा दाटून आली की आयुष्य संपवून टाकावं असं वाटतं मला. कशासाठी जगायचं? का जगायचं? आयुष्यातले खूप निर्णय चुकीचे घेतलेत मी. माझ्या जोडीदाराची ही निवड चुकली माझी.
आता फक्त जगायचं ते मुलांसाठी. पण त्यांना तरी माझ्यासारख्या अपंग आणि असहाय्य बापाचा काय उपयोग आहे? दिवाकर पुरे रे, पुरे. आम्हाला आमची दुःख पुरेशी आहे. तुझ्या या बोलण्याचं नवीन दुःख आम्हाला नाही पेलवता येणार. त्यामुळे बास हा विषय आणि चर्चा नकोय. हॅलो. हो, एक मिनिट. सागर, ऑफिसमधून फोन आहे. काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणतात. मी आज ऑफिसला जाणार नाहीये. बरं वाटत नाहीये, सांग त्यांना. अरे पण आई प्लीज. हॅलो. नाही, आज त्याची तब्येत बरी नाही आहे. नाही येणार तो ऑफिसला. हो, मी सांगते. सागर, तुझी ही अवस्था बघून वाईट वाटतं, पण याला तू स्वतःच कारणीभूत आहेस हे कळतंय ना तुला. परखडपणे विचार केला तर मी कबूल करते की आई म्हणून मी अयशस्वी ठरले. हा माझा मुलगा असं म्हणताना स्वतःचीच लाज वाटायची. मुक्तानी मात्र तुझ्यातली माणुसकी जागवली, तुला आधार दिला, तुझ्यातला आत्मविश्वास फुलवला. सागर, आज तू एक चांगला माणूस आहेस याचं सगळं श्रेय तिला. तरीही शिक्षा ती भोगते आणि तू मोकळा फिरतोयस. या दुर्दैवाला मी काय म्हणू? आईचं हृदय बाजूला ठेवून तुला एवढंच सांगावंसं वाटतं. ही कोंडी फोडायचा एकच उपाय आहे सागर. तू तुझा गुन्हा मुक्तासमोर कबूल कर. तुझ्या पापाचं परिमार्जन व्हायलाच हवं. तुला दोष देते सागर, पण खरं म्हणजे माझ्या वागण्याचं तरी समर्थन काय करणार? मुक्ताशी मी प्रेमाने वागते हा मनाचा मोठेपणा नाही, तर तिच्या बाबतीत ज्यानं गुन्हा केला तो माझा मुलगा आहे हे मला माहिती आहे म्हणून. सागर, तुझ्या जागी जर दुसरा कोणी असता तर मी काय केलं असतं? तिला मी आपलं म्हटलं असतं? मुक्ताला आधार दिला असता का तिचा तिरस्कार केला असता? काय केलं असतं? विनी बच्चा, कशी आहे तू? आणि काय ग अचानक आलीस? एक फोन तर करायचा ना राजा. आता मी ऑफिस मधनं वेळेत आले म्हणून, नाहीतर पुन्हा चुकामुक झाली असती ना आपली. कशी आहे तू? हा, मी ठीक आहे, पण बहुतेक तुझं डोकं ठिकाणावर नाहीये. काय ग, काय बडबडतेस? तुझ्या बेछूट वागण्याला काही सीमाच उरलेली नाहीये मामा.
कोणाशी कसं बोलायचं, काय बोलायचं याचं तुला भानच राहिलेलं नाहीये. विनी, मुक्ताबद्दल सगळ्यांसमोर असं बोलताना तुला काहीच वाटलं नाही? एक स्त्री म्हणून असं वागताना तुला जराही संकोच नाही वाटला? ममा, तू विसरतेस की तुला सुद्धा एक मुलगी आहे. उद्या तिच्या बाबतीत असे काही प्रॉब्लेम झाले आणि तुझ्यासारखं कोणी तिच्याशी वागलं तर चालेल तुला? एक मिनिट, तू स्वतःची तुलना त्या मुक्ताशी करू नकोस हा. आपण कधीही कुणाला फसवलेलं नाहीये. कोण कोणाची कशी फसवणूक करताय ते चांगलं माहितीये मला. माझ्या आयुष्यात जेव्हा प्रॉब्लेम झाले होते तेव्हा शालिनी काकूला, मुक्ताला ते माहिती होते, पण ते तुझ्यासारखं नाही वागले. माझं लाजिरवाणं सत्य त्यांनी असं चव्हाट्यावर नव्हतं आणलं ममा. उलट जेव्हा मला गरज होती तेव्हा मला आधार दिला. माझ्या पाठीवर प्रेमाने मायेचा हात फिरवला. आणि तू मला फसवून माझ्याकडनं डिवोर्स पेपर्सवर सह्या करून घेतली. विनी, सांग ना आता, कोण कोणाची फसवणूक करतंय? हे बघ विनी, बास मग, आता बास झालं. ह्या घरात यायची आता माझी इच्छा नाहीये. मला हे सगळं बोलायचं होतं म्हणून मी इथे आले. आय एम सॉरी मामा, पण मला तुला आई म्हणायची लाज वाटते. विनी, मला असं वाटतं की माझं माहेर मला आता तुटलंय. हॅलो. हॅलो भाऊजी, मी मेघना बोलते. कसे आहात? काम काय आहे? बरं झालं तुम्ही लगेच मुद्द्याला हात घातला. यू सी भाऊजी, आय एम ऑल्सो नॉट इंटरेस्टेड इन शॉप टॉक. एसटीटी संबंधी तुम्ही जे हायकोर्टात अपील केलंय ती केस मागे घ्या. हे सांगायचं तुझा काय संबंध आहे? माझा नसेल, पण तुमच्या सुनेशी तर तुम्हा सगळ्यांचा संबंध आहे ना, आणि तोही अगदी प्रेमाचा. तो तसाच टिकावा असं वाटत असेल ना तर ही केस मागे घ्या. नाहीतर भाऊजी, जी गोष्ट त्या दिवशी मी फक्त घरातल्यांसमोर सांगितली ती मी जगजाहीर करेन. ओरडू नका. ओरडून काहीही होणार नाहीये, कारण पाप तुमच्या पदरात, तुमच्या घरात. मुक्ताने तिच्यावर झालेला बलात्कार सगळ्यांपासून लपवला. इतकंच नाही तर त्यानंतर तिने सागर सरदेसाई सारख्या एलिजिबल मिलियनरशी लग्न केलं. ही बातमी जगजाहीर करायला मला फार वेळ लागणार. पण जर तुम्ही केस मागे घेतली तर मी खरंच ही बातमी कुणालाही कळू देणार नाही. अगदी चिडीचूप मानची शपथ घेऊन सांगते. मग आता तुम्ही जरा लवकर ठरवा आणि मला कळवा की तुम्ही काय करताय ते. ओके भाऊजी? घरी सगळ्यांना विचारलं सांगा. हा, आता तुम्हाला कळेल पद्माकर भाऊजी, मेघना सरदेसाई काय चीज आहे ते. काठ माझ्याशी आहे.